चांगलं घरकुल मिळण्यासाठी योजना आणली. आणि अध्यक्ष महोदय, जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये रॉयल फार्म या ठिकाणी मोराचा पाडा, मोराचे पाणी जनता कॉलनी या ठिकाणी एक योजना आहे. जवळजवळ 50 एकर 240 एकरमध्ये ही योजना NDZ मध्ये योजना आली आणि त्याच्यामध्ये 20% मध्ये SRA योजनेसाठी अध्यक्ष महोदय परमिशन देण्यात आलं. अध्यक्ष महोदय, ही प्रक्रिया जवळजवळ 1996 साली सुरू झाली आणि 1996 सालापासून तिथे या ठिकाणी असलेले 751 लोक त्यांचं पुनर्वसन 2001 पर्यंतच्या इमारती पूर्ण करण्याचं हे होतं. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी हा अतिशय चौकशी करण्याचा विषय आहे, कारण जेव्हा विकासक होता त्या विकासकाने पूर्ण काम केलं नाही आहे आणि फार मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अनियमितता आहे. अनियमितता एका बाजूला आहे, त्याचबरोबर लोकांना जी लोक राहायला गेली आहेत त्यांना देखील साहेब ती माणसं म्हणून राहतात की कशी राहतात हा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी गोरेगाव रेल्वे स्टेशनपासून ही जी वसाहत आहे ही जवळ 8 ते 10 किलोमीटर आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य माणूस रोजंदारी करणारा माणूस त्या ठिकाणी काय हौशीने जाणार नाही. अध्यक्ष महोदय, 751 लोकांचा हा पुनर्वसन प्रकल्प गेल्या 25 वर्षानंतर सुद्धा असा दुर्लक्षित आहे की आणि त्या ठिकाणच्या अडचणी अजून सुटत नाही. मला वाटतं SRA किंवा शिवशाही प्रकल्पाच्यामध्ये SRAकडे हा प्रकल्प आला आणि अजून जवळजवळ 20 वर्ष 23 वर्ष SRAचं पूर्णपणे दुर्लक्ष आहे आणि त्याचा परिणाम त्या लोकांवर होतो आहे. लोक साहेब फार मोठं संकटांना सामोरं जातात. अध्यक्ष, माझी विनंती आहे की या मंत्री महोदयाने उत्तर दिलं आहे त्या उत्तरामध्ये जी अनियमितता आहे त्याच्याबद्दल स्पष्टता केली आहे आणि मान्य केलं आहे की जवळजवळ त्या ठिकाणी 751 लोक होते. 603 लोकांना भोगवटा प्रमाणपत्र दिलेलं आहे. 148 लोक अजूनही भोगवटा नसलेल्या इमारतीमध्ये राहत आहेत. त्या ठिकाणी कुठल्या सुविधा नाही आहेत. अध्यक्ष महोदय, त्या विकासकावर आणि त्या आर्किटेक्टवर पहिली कारवाई करायला पाहिजे. त्याचं कारण अध्यक्ष महोदय असं आहे की त्या SRAच्या योजनेसाठी बनवलेला रस्ता तो रस्ता देखील नाही आहे. मुंबई शहरामधली ही एकमेव योजना अशी असेल की तिला SRAच्या वसाहतीला जाण्याचा रस्ता नाही आहे आणि जो विकास आराखड्यामध्ये रस्ता दाखवला होता त्या ठिकाणी डायमंड म्हणून एक इमारत बनते आणि 20 वर्ष आपलं प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसलं. अध्यक्ष महोदय, सर्वसामान्य लोकांच्या जीवाशी खेळणं हे संयुक्तिक नाही आहे. माझी या माध्यमातून विनंती आहे की त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, पाण्याची टाकी एकच बनवली रियाब सेल आणि त्याचा जो स्पेशल प्रोजेक्ट होता त्याच्यासाठी आणि त्याच्यातून ह्या लोकांना पाणी म्हणजे ते जे पाण्याची व्यवस्था आहे ती शेवटपर्यंत समजा उद्या SRA योजना झाली, SRA योजनेचा पुनर्विकास करायचा झाला त्याच्यासाठी पुन्हा हे करायचं झालं त्याच्यावर अवलंबून राहायचं. अध्यक्ष महोदय, ह्या योजनेमध्ये अतिशय अनियमितता आहे आणि माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय, 751 लोकांमध्ये 751 लोकांना 2001 साली शासनाने सुमोटो पात्र ठरवलेलं आहे आणि असं असताना त्या ठिकाणी आजपर्यंत SRAच्या माध्यमातून त्याचं वितरण केलेलं नाही आहे. त्या लोकांना भोगवटा दिले हे ताबापत्र दिलेलं नाही आहे. ते प्रश्न करतो ना साहेब, ते थोडं समजून घ्या साहेब. अध्यक्ष महोदय, फार प्रश्न सांगा तुम्ही साहेब. त्या ठिकाणी SRAच्या माध्यमातून त्यांना भोगवटा ताबापत्र दिलेलं नाही आहे, विकासकानेच दिलेलं आहे आणि त्यापासून 2001च्या अगोदर तिथे राहत होते असले सगळ्या लोकांना पात्र केलं. त्यामध्ये अगोदर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी काही आमचे आदिवासी बांधव देखील होते. प्रश्न सांगा. आदिवासी बांधवांना अजून घरं दिलेली नाही आहेत अध्यक्ष महोदय, ते अजून बेघरच आहेत आणि 751 लोक तिथे ऑक्युपाईड केलेले आहेत. मला वाटतं हा चौकशीचा विषय निवेदनामध्ये दिलेला आहे. माझी विनंती आहे, तुम्ही फक्त प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. माझी विनंती अशी आहे की ह्या वसाहतीकडे आपण पाहिलं तर याचा पुनर्विकास करण्याची गरज आहे आणि पुनर्विकास करत असताना त्या ठिकाणी जी अनियमितता आहे त्याच्यासाठी असा कोणी येणार तर माझी विनंती आहे शासन ते पुनर्विकास त्याचा करणार. मंत्री महोदय, एक अध्यक्ष महोदय, त्यासाठी पुनर्विकास करत असताना अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपलं DCPR 34च्या अनुषंगाने जो काही अशा प्रकारच्या मुंबई शहरात नाही की ही योजना असेल अशा SRAच्या माध्यमातून डेव्हलप झालेल्या योजनांचा पुनर्विकास करण्याचा जो प्रस्ताव आहे तो शासनाकडे विचाराधीन आहे. अध्यक्ष महोदय, हा विचाराधीन असलेला प्रस्ताव लवकरात लवकर निर्णय निघणार आहे का आणि ह्या वसाहतीचा पुनर्विकास या शासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे का. तिसरा अध्यक्ष महोदय मुद्दा आहे की त्या ठिकाणी गेल्या 25 वर्षांपासून राहत असलेली लोक SRAच्या माध्यमातून सुमोटो त्यांना पात्र ठरवलेलं आहे आणि त्याच्यावर आता कोणीतरी तक्रार करतो. साहेब, एखादा झोपडीधारक असेल तो तक्रार करत असेल की माझी खोली यांनी बळकावली तर अध्यक्ष महोदय गोष्ट वेगळी आहे. कोणीतरी तक्रार करतो आणि त्याच्या माध्यमातून ह्या लोकांच्या पाठीमागे लागतो तर ही कारवाई तुम्ही थांबवणार का आणि त्यांना दिलासा देणार का. ठीक आहे.